हाय नमस्कार, कशा सगळे मस्त ना. मी आम्ही सातारकर मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला दाखवत आहे मटकीची सुक्की भाजी. त्यासाठी बघा मटकी परतून घेतली, कांदा चिरून घेतला, टोमॅटो चिरून घेतला आहे. आता मग मटकी परतून आहे, मटकी परतून झाली. आता मी तेल टाकून कांदा भाजते. काय गोळवणी केली काय? कटकर गावात आहे बघा, बघू शकता तुम्ही. तेल कांदा छानसा परतून घ्यायचा. मी खीर पण दाखवत आहे बघा. इथे गुळाचं पाणी ठेवलंय, रापसी खीर करते. कशी वाटते ते सांगा. दोन्ही पण रेसिपी माझ्या. आता मी चेचलेलं लसूण सुद्धा टाकलं आहे बघा, तुम्ही बघू शकता. पण मी दाखवते त्याच्यामुळे कांदा भाजताना यात लसूण सुद्धा टाकला आहे चेचून. मी बघू शकता कांदा असा गुलाबी झाला आहे. तर आपण चिरलेले टोमॅटो घालूया. त्यात टोमॅटो पण चांगला मऊ देऊ. तुमच्या चवीनुसार टाका, तुम्हाला किती मीठ आवडतं ते. आपला खजिना. लाल तिखट, थोडा गरम मसाला, घाटी मसाला तुमच्या आवडीनुसार टाका. मी मग दाखवायची विसरले. नंतर सॉरी. आणि आपण परतून घेतलेली मटकी कशी वाटते ते सांगा. करून बघा, छान लागते का? खूप छान लागते. इथं करून बघा असतो मी अशा पद्धतीने, माझ्या पद्धतीने. थोडा कांदा जास्त टाकावा लागतो मटकीच्या भाजीत. तेलावर मसाले टाकले की छान मसाले आपल्या भाजीला मिक्स होतात. थोडं पाणी घालायचं, थोडं पाणी. मटकी शिजेपर्यंतच पाणी, तितकंच पाणी घाला, जास्त पाणी घालू नका. एक उकळ आली बघा, हे बघू शकता. आणि झाकण ठेवून मटकी शिजून घ्या. आता आपण माझी घाई झाल्यामुळे मी काही तुम्हाला मी काय काय साहित्य घेतले साहित्य दाखवायला विसरले, कारण का मी खूप घाई झाली मला आज. त्यामुळे मी साहित्य दाखवलं नाही.
मी आपल्या असंच सुरुवात केली. त्याबद्दल माफ करा, समजून घ्या. आता मी तुम्हाला माझी खीर दाखवते. एक वाटी आहे बघा ही लापसी रवा, लापसी रव्याची खीर. सातारा आमच्याकडे करतात खीर. जर कशी वाटते करून बघा. बघा तुम्ही बघू शकता. आता मी तूप टाकते. 1-3 पळ्या तुमच्या आवडीनुसार टाका. पाच चमचे मी तूप टाकले. तूप गरम झाले. त्याच्यामध्ये आपण हे काजू आणि बदामाचे काप आहेत, पातळ चिरले बघा, ते घालूया. आणि लापसी रवा. रवा असा फुलला पाहिजे मस्त बघा. बघा किती छान फुलतो. वास पण खूप सुंदर येते बघा. बघा किती सुंदर फुलला आणि वास बघा किती सुंदर येते. आता आपण ह्यात गुळाचं पाणी टाकू. थोडं दूध. बघा तुम्ही किती छान वाटतं खीर. बघा आता एक वेलची पूड. थोडंसं गुळा असल्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही, तुमच्या चवीनुसार. पण चिमूटभरच टाकायचं. झाकण 1-2च शिट्या काढायच्या, बस 2 शिट्या काढायच्या आणि आपली खीर तयार. बघा आपली मटकीची भाजी किती सुंदर झाली. बघा तुम्ही करा, खा आणि आम्हाला कळवा. तुमच्या ती साथ कळवा आम्हाला कसं वाटतंय. अजून कोणते व्हिडिओ हवेत, कोणते करायचे तेही सांगा. बघा किती सुंदर वाटते. बघा किती छान झाली मटकी. चला बघा बघू शकता तुम्ही खीर किती छान झाली. मस्त झाली अशी खीर. करून बघा, खाऊन बघा, सांगा कशी झाली. कमेंट्स द्या छान. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. शुभरात्री.